नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये आपण वर्ग कशा पद्धतीने करायचे हे पाहत आहोत. ठीक आहे. तर आता तरी आपण टाईप नंबर 4 पाहणार आहोत. यामध्ये 3 अंकी संख्यांचा वर्ग काढणे हे आपण इथे पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हा टाईप आपण पाहिलेला आहे. फक्त त्या ठिकाणी पहिली मेथड यूज केली होती आपण, जी की पहिल्या टाईप मध्ये वापरलेली, तीच मेथड आपण इथे वापरलेली. तर या ठिकाणी आपण एक दुसरी मेथड सुद्धा इथे पाहणार आहोत. दोन्ही मेथडने तुम्ही उत्तर काढू शकता. तुम्हाला ज्या मेथडने उत्तर फास्ट मध्ये मिळेल तुम्ही ती मेथड वापरू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी ही जी दुसरी मेथड आहे 3 अंकी संख्यांचा वर्ग करण्याची, तर ही कशी आहे ती समजून घेऊयात अगोदर. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 102 चा मला वर्ग काढायचा आहे. मग 102 चा वर्ग काढण्यासाठी आपण पहिली मेथड सुद्धा ती यूज करू शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जी काही संख्या दिलेली असेल त्या संख्येमध्ये एखादी संख्या अधिक केल्यानंतर किंवा वजा केल्यानंतर तुम्हाला 100 मिळाला. 100 म्हणा, म्हणजे 100 असेल म्हणजे ही संख्या ज्याच्या जवळ असेल, समजा 100च्या पटीतली संख्या मिळायला पाहिजे, नाहीतर 10च्या पटीतली. असं का, की जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन साठी सोपं होईल. म्हणून आपण काय करतो, की जेणेकरून आपल्याला ती संख्या कशामध्ये 100च्या पटीत मिळावी किंवा 10च्या पटीमध्ये. ठीक आहे. तर पाहिली आता हे 102 आहे. ठीक आहे. 102. आता या 102 मध्ये जर समजा मी वजा 2 जर केले तर मला 100 मिळत आहेत. बरोबर आहे. आणि मग जेवढे तुम्ही अधिक कराल तेवढेच वजा करायचे, म्हणजे दोन्ही संख्या सारख्याच असल्या पाहिजेत अधिक वजाच्या. ठीक आहे. मग मी याच्यामध्ये अधिक 2 करणार आहे आणि वजा 2. अधिक 2 जर केले तर हे किती होतात, 104 होतात, आणि वजा 2 जर केले तर हे होतील 100. मी जसं सांगितलं होतं की आपल्याला हे कमीत कमी 100च्या पटीतली संख्या मिळायला पाहिजे अधिक वजा केल्यानंतर, कुठली तरी एक. आता ही 104 मिळते पण ही 100 मिळते, मग एक मिळते ना, भरपूर झालं. ठीक आहे. याच्यानंतर काय करायचं, ह्या ज्या दोन संख्या तुम्हाला मिळतात यांचा गुणाकार घ्यायचा इथे 104 गुणिला 100. ठीक आहे. आणि छेदामध्ये नेहमी तुम्हाला इथे काय करायचं, 100च घ्यायचे. ही नेहमीची प्रोसेस असेल. जो तुम्हाला नंबर दिलेला असेल तो घ्यायचा इथे, त्याच्यामध्ये अधिक वजा एक संख्या कुठली तरी घ्यायची. ठीक आहे. आणि जेणेकरून तुम्हाला ती संख्या 100च्या पटीत किंवा 10च्या पटीत मिळायला पाहिजे, त्याच्या दोन पैकी एक. ठीक आहे. आणि नंतर या दोघांचा गुणाकार घ्यायचा आणि त्याला 100ने भागायचं. ठीक आहे. आणि एक इथे अशी रेष ओढून घ्यायची. आता इकडे काय ठेवायचंय, इकडे जी संख्या तुम्ही अधिक वजा केली तिचा वर्ग 2, दोन्ही संख्या 2चा वर्ग 4. आता 4 ने लिहायचं इथे 2 अंकी संख्येमध्ये लिहा त्याला 0 4 या पद्धतीने. ठीक आहे. आता यानंतर याला काही सोडण्याची गरज नाही, याला सिम्प्लिफाय करा. हे 100 या 100 सोबत कॅन्सल झाले तर तुम्हाला इथे काय मिळणार आहे, 104, आणि इकडे काय मिळेल 4. आता या संख्या जशाच्या तशा लिहून घ्यायच्या 104 0 4. तर हा झाला 102 चा वर्ग 10 404. या पद्धतीने तुम्हाला हे वर्ग करायचे. पण इथे 2 अंकी संख्या पाहिजेत. जर समजा तुम्ही अशी संख्या अधिक वजा केलेली ती 3 अंकी जर आलेली असेल तर त्याच्यामध्ये जो समोरचा अंक असणार आहे तो इकडे हातचा म्हणून जाणार आहे. ठीक आहे. तसं एक्झाम्पल आलं तुम्हाला कळेलच. आता 2 नंबरचं उदाहरण पहा. आता हे आपला जर पहिला टाईप बघितला तर त्याच्यानुसारही सोडवता येतं. याच्या एक स्थानी 5 आहे त्या पद्धतीने सोडवता येतं. अजून आता ही तिसरी मेथड म्हणावं लागेल मग. बरोबर आहे. तर पहा इथे कसं करणार आपण, इथे 105 आहे. बरोबर आहे. 105 इथे लिहून घेऊया 105. मग यामध्ये जर समजा मी वजा 5 जर केले तर 100 मिळतील. वजा 5 करतो तर अधिक 5 करावं लागतील. इकडे अधिक 5 आणि इकडे वजा 5. वजा 5. तर काय संख्या मिळते इथे, इथे मिळेल 110 आणि इथे काय मिळते, इथे मिळेल 100. ठीक आहे. नंतर या दोन संख्यांचा गुणाकार घ्यायचा आहे 110 गुणिला 100 आणि छेदामध्ये काय असणार आहे 100. ठीक आहे. इकडे काय करणार आहे, जी संख्या तुम्ही अधिक वजा केली त्याचा वर्ग 5 चा वर्ग 25 येणार आहे. याला सिम्प्लिफाय करा. 100 100 कॅन्सल झाले म्हणजे इथे 110 आणि इकडे काय असणार आहे 25.
या संख्या जशा आहेत त्याच पद्धतीने लिहून घ्यायच्या आहेत. 110 आणि हे 25. तर हा झाला 105 चा वर्ग. 11 0 25. अतिशय सोपी पद्धत आहे, जास्त डोकं लावण्याची गरज नाहीये. ठीक आहे, सहज आन्सर इथे आपल्याला मिळतंय. यानंतर तिसरं उदाहरण पाहिजे. 119 चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. तर मग या ठिकाणी बघा 119 इथे लिहून घेऊयात. आता 119 तर इथे एक काम करू शकतो आपण, 19 चा वर्ग आपल्याला सहज सांगता येतो. मग आपण 19 ही संख्या अधिक वजा जर केली तर आपल्याला 100 एका ठिकाणी मिळतील. मग इथे अधिक 19 करणार आणि इथे वजा 19. संख्या पण अशी अधिक वजा करा जेणेकरून तुम्हाला तिचा वर्ग माहित पाहिजे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा आता हे अधिक वजा केलं. 119 मधून 119 मध्ये 19 जर ऍड केले तर हे 138 होणार आहे. बरोबर आहे, आणि ते 19 वजा केले तर हे 100 होत आहे. नंतर आपण काय करतो, या दोघांचा गुणाकार 138 गुणेला 100 आणि छेदामध्ये 100. बरोबर आहे, आणि नंतर जी संख्या तुम्ही अधिक वजा केली तिचा वर्ग 19 चा वर्ग 361 होणार आहे. याला सिम्प्लिफाय करू, 100 100 कॅन्सल, म्हणजे इथे काय मिळणार आहे 138 आणि इकडे 361. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, या ठिकाणी आपल्याला 2 अंकी संख्या पाहिजे, पण इथे 3 अंकी संख्या आलेली आहे. मग इथे काय करायचंय, ही जी समोरचा जो अंक असणार आहे 3 नंबर बघा 1 2 3 हा, तर याला इकडे हातचा म्हणून पाठवायचा आहे. काय म्हणणार याला, हातचा, या पद्धतीने. ठीक आहे, काय मिळेल इथे 138 मध्ये 3 मिळेल तर 141 होतील. 141 आणि इकडे काय असणार आहे 61. अशा पद्धतीने ही संख्या दिसेल आणि याला असं लिहून घ्यायचं 141 आणि ही एक संख्या 61. तर हा झाला 119 चा वर्ग. 14 161. ठीक आहे, सेम आता 4 नंबरचं एक्झाम्पल पाहिजे. 156 आहेत. 156 अगोदर लिहून घेणार आहेत आपण. आता या ठिकाणी जर आपण 56 जर अधिक वजा करायची म्हटले तर इथे 100 मिळतील आपल्याला, पण 56 चा वर्ग परत येणार नाही. तर मग परत आपली जी मेथड आहे त्याला अगोदर 56 चा वर्ग काढावा लागेल. मग इथे तसं करायचं नाही. मग 56 कोणाला जवळ पडतायत 150 ला. बरोबर आहे, मग इथे अधिक 6 करू आणि इकडे वजा 6 करू. हे होतील 162 आणि हे किती होणार आहेत 150. मी जसं सांगितलं होतं तुम्हाला, आपल्याला 10च्या पटीत संख्या असेल तरी चालेल. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा या दोन संख्या मिळाल्या, यांचा गुणाकार 162 गुणेला 150 आणि छेदामध्ये असणार आहे 100. आता पहा, ज्यावेळेस इथे पण 100 येत होते, इथे तर आहेच 100, हे डायरेक्ट कॅन्सल होत होते, म्हणजे जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज नव्हती. पण या ठिकाणी थोडे कॅल्क्युलेशन वाढणारच आहे. इथे बघा हा 0 याच्यासोबत कॅन्सल झाला. ठीक आहे, इथे 5 3 15 होतात आणि हे 5 2 10. बरोबर आहे, नंतर इथे बघा बेकबे आणि 162 ला जर भागलं तर हे मिळतील 81. किती मिळतात इथे 81, म्हणजे ते 81 गुणिले 3 एवढे संख्या राहतील. आणि इकडे काय घेणार आहे आपण, जी संख्या तुम्ही अधिक वजा केली चा वर्ग, 6 चा वर्ग 36. 2 अंकी संख्या मिळते, काही प्रॉब्लेम नाही. यांचा गुणाकार करून घ्या, 3 1 3 3 8 24 243 आणि इकडे काय 36. तर या संख्या इथे लिहून घ्यायच्या 243 आणि 36. तर हा झाला 156 चा वर्ग 24 336. तर अशा पद्धतीने जर समजा इथे 100 मिळत नसेल तरी पण मग आपण त्याचा वर्ग काढू शकतो. फक्त कॅल्क्युलेशन इथे थोडे वाढतात. ठीक आहे, यानंतर 5 नंबरचा एक्झाम्पल पाहिजे. 838 चा वर्ग काढायचा, संख्या खूपच मोठी तरी पण काही प्रॉब्लेम नाही, तीच मेथड यूज करायची आपल्याला. तर या ठिकाणी बघा 838 आहे. तर या संख्येमध्ये आपण 838 ला 840 पण जवळ पडतात, पण त्याच्यापेक्षा आपण 850 घेऊया. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जर अधिक 12 जर केले तर 850 होतील, अधिक 12 आणि इकडे वजा 12 होतील. बरोबर आहे, अधिक 12 जर केले तर होतील 850
आणि -12 जर केले तर हे 826 मिळतील इथे आपल्याला. ठीक आहे. तर या दोन संख्यांचा गुणाकार 850 गुणिला 826 आणि छेदामध्ये कोण असणार आहे 100. आणि इकडे जी संख्या आपण अधिक वजा केली त्याचा वर्ग 144 12चा वर्ग. या ठिकाणी बघा हा एक शून्य याच्यासोबत कॅन्सल होतोय बरोबर आहे. इथे 10 उरत आहेत तर इथे आपल्याला 85 आणि 10ला 5 ने संक्षिप्त रूप देता येईल. 5 दुनी 10 आणि ते बघा 17 5 85 होतात बरोबर आहे. तर मग इथे 17 मिळतील आणि इथे बघा 2 ने 826 ला पण भाग जाईल बे कबे आणि इथे बघा हे होतील 413. ठीक आहे. यांचा गुणाकार करून घ्यावा लागेल आपल्याला. 17 तरी 51 51शी 1 हातच्याले 5 17 1 17 17 आणि 5 22 22शी 2 हातच्याले 2 17 1 17 34 17 17 68 68 आणि 2 70 आणि इकडे काय 144. पण या ठिकाणी आपल्याला 2 अंकी संख्याच पाहिजे. ते हा जो 1 आहे हा इकडे हातचा जाणार आहे बरोबर आहे. जे हातचा गेल्यानंतर काय मिळेल इथे 21 इथे 22 होतील 70 22 आणि इकडे काय असणार आहे इथे 44. संख्या काय बनणार आहे 70 22 आणि 44 70 22 44. तर हा वर्ग इथे आपल्याला मिळतोय. आता यानंतर 6 नंबरचं एक्झाम्पल बघा. 816चा वर्ग इथे आपल्याला घ्यायचा आहे. तर 816 ही जी संख्या आहे याच्यामध्ये जर आपण अधिक 16 केलं आणि वजा 16 जर केले तर सहजरित्या आपल्याला इथे अधिक 16 केले तर 832 मिळतील. पण या ठिकाणी आपल्याला किती मिळणार आहेत सरळ सरळ 800 मिळतील. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं होतंय. या दोघांचा गुणाकार 832 गुणिला 800 आणि छेदामध्ये काय असणार आहे 100. हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कॅन्सल होणार आहे. इकडे जी संख्या अधिक वजा केली तिचा वर्ग 16चा वर्ग 256. ठीक आहे. तर इथे 832 गुणिला 8 त्याचा गुणाकार करून घ्या. 8 दुनी 16 16शी 6 चला 1 8 3 24 आणि 25 25शी 5 चले 2 8 8 64 64 2 66 इकडे 256 नाही. ही 3 अंकी संख्या आपल्याला 2 अंकीच पाहिजे ते. तर हे जे समोरचे 2 आहेत हे हातचे जाणार आहेत. काय इकडे ऍड केल्यानंतर 56 येते हे 58 होतील 66 58 56. संख्या काय म्हणते 66 58 56 66 58 56. तर अशा पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवायची. यानंतर आता टाईप 5 पाहूया. थोडं वेगळं आहे. यामध्ये काय असणार आहे सर्व दशांश अपूर्णांक आपण यामध्ये घेतलेले. दशांश अपूर्णांकांचा वर्ग काढणे म्हणजे समजा संख्येमध्ये जर पुढे पॉइंट आलेला असेल दशांश चिन्ह आलेलं असेल तर त्याचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा. आता याच्यासाठी काही वेगळी मेथड नाही. आतापर्यंत जेवढ्या आपण पद्धती पाहिल्यात वर्ग काढण्याच्या त्याच तुम्हाला वापरायचे. दुसरं काहीच नाही करायचं. आता फक्त करायचं काय ज्या संख्या आलेल्या तुम्हाला दशांश पूर्णांक तर त्याच्यामधला पॉइंट काढून घ्यायचा. पॉइंट काढल्यानंतर तुम्हाला जी संख्या दिसते त्याचा वर्ग काढायचा अगोदर आणि नंतर पॉइंटची ऍडजस्टमेंट. बस एवढंच करायचंय. वर्ग आपण आपल्या ज्या पहिल्या पद्धती पाहिलेल्या त्याच्यानुसारच काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 5.4 आहे 5.4 आहे ना. मग जर पॉइंट जर काढला तर संख्या काय दिसणार आहे 54. संख्या काय दिसेल 54. तर मग 54चा वर्ग ज्या पद्धतीने आपण काढलाय त्याच पद्धतीने काढायचा. तर आता मी डायरेक्ट त्याचा वर्ग घेतोय.
याचा वर्ग 2916 मिळतो बघा. किती मिळतो? 2916. तर अशा पद्धतीने वर्ग काढून घ्यायचा. मग तू इथे लिहून घेणार आपण 2916. फक्त इथे पॉइंटची ऍडजस्टमेंट तुम्हाला करायची, बाकी काहीच नाही करायचं. तर या ठिकाणी बघा इथे एक अंक सोडून पॉइंट आलेला आहे. तर काय करणार, जेवढे अंक सोडून पॉइंट आलेला असेल त्याच्या दुप्पट अंक सोडून तुम्हाला याच्यामध्ये पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही जो वर्ग काढलेला इकडे साईडला तो इथे लिहिणार, तुम्ही त्याच्या दुप्पट अंक सोडून पॉइंट द्यायचा. आता या ठिकाणी एकच अंक सोडून पॉइंट आहे ना, तर इथे 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा, 1 2. कारण ज्यावेळेस तुम्ही दशांश पूर्णांकाचा वर्ग घेत असतात त्या ठिकाणी तुम्हाला जेवढे अंक सोडून पॉइंट आलेले असतात त्याच्या दुप्पट अंक सोडून तिथे पॉइंट द्यावा लागतो. ठीक आहे. तर 5.4 चा वर्ग काय होईल? 29.16 होणार. याच पद्धतीने इथे 0.25 आहे, पॉइंट जर काढून घेतला तर इथे 25 ही संख्या मिळेल आपल्याला. आणि 25 चा वर्ग किती असतो? 625 असतो. बरोबर आहे. हे 625 मी इथे लिहून घेणार आहे. आता यामध्ये बघा 2 अंक सोडून पॉइंट आलेला आहे, 1 2. मग येणाऱ्या हे जे उत्तर असेल त्याच्यामध्ये 2 ची दुप्पट 4 होणार, म्हणजे 4 अंक सोडून पॉइंट द्यावा लागेल. 1 2 3. आता इथे फक्त 3च अंक भरतायत. मग अशा वेळेस तुम्हाला समोर काय करायचं, एक शून्य देऊन टाकायचं. आता झाले 4. ठीक आहे. 1 2 3 4 आणि इथे पॉइंट. आता इथे पॉइंट दिला म्हणून समोर शून्य द्यावाच लागणार आहे. तर 0.25 चा वर्ग काय होईल? 0.0625. यानंतर 40.7 याचा वर्ग तुम्हाला काढायचा आहे. तर याच्यामधला जर पॉइंट काढला तर 407 दिसेल. आणि 407 चा वर्ग काय मिळतो तुम्हाला? हा मिळणार आहे 16 56 49. ठीक आहे. मग ही संख्या इथे लिहून घेणार आपण 16 56 49. आणि या ठिकाणी बघा पॉइंट केव्हा आलेला आहे? 1 अंक सोडून आलेला आहे. म्हणजे इथे त्याचे दुप्पट 2 अंक सोडून पॉइंट द्यावा लागेल, तिथे पॉइंट येणार आहे. या पद्धतीने याचा वर्ग आपल्याला इथे मिळेल. यानंतर 4 नंबर बघा 0.07. आता यामधला या संख्येमधला जर पॉइंट काढून घेतला तर इथे फक्त 7 दिसणार आहे. आणि 7 चा वर्ग किती असतो? 49. 7 चा वर्ग 49. तर हे 49 इथे लिहून घेऊयात. आणि यामध्ये बघा 2 अंक सोडून पॉइंट आहे, इथे फक्त 2च अंक आहे, तर समोर 2 शून्य घ्यावं लागेल, तेव्हाच 4 अंक झाले आणि इथे पॉइंट. तर याचा जो वर्ग मिळेल तो या पद्धतीने 0.0049. आता एक शेवटचं उदाहरण 1.4 आहे, पॉइंट जर काढला तर 14 मिळतील. आणि 14 चा वर्ग किती असतो? 196. बरोबर आहे. इथे 196 लिहून घेऊयात आपण. यामध्ये 1 अंक सोडून पॉइंट आहे, त्याच्या दुप्पट 2 अंक सोडून पॉइंट द्यावा लागेल, 1 2. या ठिकाणी 1.96 याचा वर्ग मिळेल. तर अशा पद्धतीने कुठलीही जर तुम्हाला या पद्धतीने दशांश पूर्णांक आलेला असेल तुम्हाला त्याचा वर्ग काढायचा आहे. यानंतर टाइप 6 पाहूया. यामध्ये काय असणार आहे? ऋण संख्यांचा वर्ग करणे. म्हणजे ज्या संख्या ऋण संख्या, आतापर्यंत जेवढे वर्ग काढले त्या सर्व धन संख्या होत्या. ओके. आता या ठिकाणी या ज्या संख्या घेतल्या यांना वजा चिन्ह आलेले आहे. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही ऋण संख्येचा वर्ग हा धनच येतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण धनसंख्यांचा वर्ग काढलाय त्याच पद्धतीने यांचा सुद्धा काढायचा आहे. फक्त वर्ग काढल्यानंतर त्याला ऋण चिन्ह द्यायचं नाही. एवढं गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीही ऋण संख्या असेल तिचा वर्ग हा धनच मिळतो. तर या ठिकाणी बघा वजा 5 चा वर्ग, 5 चा वर्ग किती असतो? 25. वजा 24 चा वर्ग किती मिळणार आहे? 24 चा वर्ग असतो 476. सॉरी 576. 576 असतो. ठीक आहे. आता इथे वजा 0.8 आहे. आताच बघितलं आपण दशांश पूर्णांकाचा वर्ग कसा काढायचा. तर अगोदर 8 चा वर्ग लिहून घ्या. असं समजा इथे पॉइंट नाही तर कुठली संख्या दिसणार आहे? 8. 8 चा वर्ग 64 मिळेल तुम्हाला. आणि पॉइंट केव्हा? 1 अंक सोडून, इथे 2 अंक सोडून पॉइंट द्यावा लागेल, 1 2. 0.64. ठीक आहे. नंतर वजा 140 चा वर्ग,
याच्यावरती शून्य, 14चा वर्ग 196 आणि याच्यावरती एक शून्य, त्याचे डबल शून्य ते देऊन टाकायचे, झाला वजा 140चा वर्ग. आणि एक शेवटचं वजा 205चा वर्ग, अतिशय सिंपल आहे. इथे काय असणार आहे 420 आणि हा 25. शेवटी 5 आलेले. ती पद्धत जरी वापरली तरी चालेल. 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढतो त्या पद्धतीने केलं तरी चालेल. कुठलीही पद्धत वापरा जी त्याला लागू होती ती. उत्तर तुम्हाला याज इट इज जसं पाहिजे तसं मिळून जाईल. ठीक आहे. तर या पद्धतीने कुठलीही ऋण संख्या येऊ द्या, तिचा वर्ग नेहमी धनच असणार आहे. आता एक वर्ग काढण्याचा एक शेवटचा प्रकार आता. ठीक आहे. पायामध्ये काय येतात, व्यवहारी अपूर्णांकाचा वर्ग काढणे. समजा अशा पद्धतीची संख्या दिलेली असेल तर मग वर्ग कसा काढायचा, नेहमी जसा काढतो तसंच काढायचा आहे. त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. फक्त हे काही काय अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे. अंशाचा वर्ग अंशातच, छेदाचा छेदामध्ये. इथे पहा 3/5 याचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग इथे लिहा आणि छेदामध्ये 5चा वर्ग. 3चा वर्ग किती 9 आणि 5चा वर्ग 25, झालं 9/25. इथे वजा 4/9, वजा 4चा वर्ग अधिक 16 आणि 9चा वर्ग 81. अतिशय सोपं आहे. इथे 0.4, 0.4चा वर्ग असं समजूया, तिथे पॉईंट नाही, मग 4चा वर्ग किती असतो 16 आणि या ठिकाणी एक अंक सोडून पॉईंट आहे. इथे 2 अंक सोडून पॉईंट द्या म्हणजे इथे पॉईंट येणार आहे. 0.16 हा झाला 0.4चा वर्ग आणि 7चा वर्ग 49. अतिशय सोपं आहे. आता फक्त प्रश्न कुठे येतो, इथे. आता हे पूर्णांक किती अपूर्णांक आहे, तर याचा वर्ग असं डायरेक्ट मिळणार नाही, तर त्याला अगोदर व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्या आणि नंतर वर्ग याच पद्धतीने करायचा आहे. तर काय करतो आपण इथे, या दोघांचा गुणाकार 5×3 = 15, 15 आणि 2 17, 17/5 हा झाला त्याचा व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर. याचा वर्ग 17चा वर्ग किती असतो 289 आणि 5चा वर्ग 25. सेम हे पण तसंच व्यवहारी मध्ये कन्वर्ट करूया. 4 दुनी 8, 8 आणि 3 11, 11/4 याचा वर्ग काढायचा. 11चा वर्ग 121 आणि 4चा वर्ग 16. तर अशा पद्धतीने जेमतेम आपण सर्व टॉपिक घेतलेले, म्हणजे सर्वच टाईप घेतलेले वर्ग काढण्याचे, कुठलाही टाईप सोडलेला नाही. तर अगोदरचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ, हे 2 व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुम्हाला वर्ग काढण्याची कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर अजून तरी बरंच बाकी. आता जेमतेम वर्ग काढण्याची सर्व मेथड्स इथे संपलेल्या आहेत. यावरचा उर्वरित पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया.